आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी. नाही ठीक आहे. दादा जरा व्यवस्थित रिक्षा चालवा ना प्लीज. हो मॅडम, मुंबईची गर्दी आणि मुंबईचे खड्डे बाजूला नाही करू शकत हो. बरं राहू द्या चला आता. हळू व्हा जरा. सर सॉरी, हे ना मुद्दाम खड्ड्यात रिक्षा घालतात का माहितीये. रिक्षा खड्ड्यात पडली ना की मग मीटर जास्त पडतं, मग पैसे जास्त मिळतात ना यांना. सिरियसली? हो, स्ट्रॅटर्जी असते पैसे कमवण्याची. आय डोंट थिंक सो. आय मीन म्हणजे ते डिजिटल मीटर आहे ना, मला नाही वाटत त्यात असं काही होत असेल. नाही सर, मी कधी कधी जाते ना, मला माहिती आहे ह्या लोकांची स्ट्रॅटर्जी अशीच असते. दादा जरा पुढे थांबवा ना. हा थांबा इथेच थांबवा. किती झाले? 45 रुपये झाले. हे घ्या दादा. मॅडम सुट्टा दीजिए ना. सुट्टे नाहीये तुमच्याकडे? अहो दिवसभर रिक्षा चालवता आणि साधे सुट्टे नाहीयेत. सुके यार, नसेल त्यांच्याकडे सुट्टे त्यात काय एवढं. विल डू समथिंग एल्स, लाईक आपण काहीतरी मॅनेज करू. आय मीन अहो पण असं कसं, रिक्षा चालवतात म्हटलं सुट्टे हवेच ना. अरे मैडम मेरे पास चेंज नहीं है, ऐसा मैंने कहा. मैं हूं ना, मैं लेके आता हूँ छुट्टा पैसा, आप टेंशन मत लीजिए. हे घ्या. लेके आता हूँ. सर आप इनको कैसे झेल लेते हो? गुस्सा. ओ दादा, तुम्हाला काय वाटलं हे माझे मिस्टर आहेत? अरे नहीं, मिस्टर नहीं है तो आपके दोस्त रहेंगे ना. नाही दोस्त पण नाही आहेत. नहीं है, दोस्त भी नहीं है. और आपको यहाँ पे छोड़ने के लिए क्यों आए? तुम्हाला काय करायचे हो? तू नसत्या चौकशा जा ना, सुट्टे करायचे सुट्टे करून आणा. अरे हो मैडम गुस्सा मत कीजिए, मैं लेके आता हूँ. ये कितना गुस्सा करती है बाबा. सर आपण बाहेर थांबूया. हो चालेल. तसे खूप गरम होतो इकडे. हो बापरे. आणि अशी तुम्हाला सवय नाही ना रिक्षाची. ऍक्च्युली बाहेर बरं वाटतंय जरा. हो. तुमचं घर इकडेच आहे का? हो इथे समोरच. आणि बाय द वे, तुमची आई बरी आहे आता? तुम्हाला कसं माहित माझी आई आजारी? त्या दिवशी त्या मेडिकल स्टोअर मध्ये तुम्ही आई करताच औषध घेत होतात ना. अरे हो, आई बरी आहे आता. आणि तुम्ही पण कोणातरी साठी औषधं घेतली होती ना, ते बरे आहेत का? दादा आले सुट्टे घेऊन. तुमचे टोटल 260 झालेत ना. हे तुमचे 200 आणि हे वरचे 60. थँक्यू. त्या दिवशी तुम्ही मला एवढी मदत केली त्यासाठी थँक्यू, आणि गरज नसताना एवढ्या महागाचं सेल बसवलं त्यासाठी सुद्धा थँक्यू. वाह, फायनली तुम्ही थँक्यू म्हणालात. बरं वाटलं. हो, पण आता आपलं ठरल्याप्रमाणेच असेल. म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही आणि मी तुम्हाला ओळखत असं. ओके चला येते. या बाय.
एवढ्या सहजासहजी तोल जाणाऱ्यातली नाहीये. सावरलं असतं स्वतः. ठीक आहे, त्यासाठी पण थँक्यू. येते. या. बाय. सिरियसली सर जी, ये आपकी गर्लफ्रेंड है क्या? ऐसे सहन लेते हो भाई, समझ में नहीं आता है. चलायचं? हाँ चला बसा. चला. मॉम, 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 अगं कुठे आहेस तू मॉम? यार, अगं हो काय झालं? कशाला केकाटतेस आकाश फाटल्यासारखी? अगं एक वेळ आकाश फाटेल की नाही माहित नाही, माझे कान फाटतील. काय झालं? अगं मॉम ओरडू नको तर काय करू? मला काही कळतच नाही. मी ना मिंटू. अगं बाई नको ग नको. बस शांतपणे बस शांत हो. पाणी घे. काय झालं? कुणावर चिडलीयस एवढी? हा घे पाणी पी म्हणजे बरं. अगं मॉम नकोय मला ते पाणी. अगं ए बाई अगं सांगशील का कसला त्रास होतोय तुला? काय या पेपरच्या चिंध्या करतेस तू? मॉम मी ना फक्त चिंध्या केल्यात. तुला जर कळलं ना काय झालंय तर तू रॉकेल खरंच अंगावर ओतून खरंच जीव देशील. मारुत माझं दुश्मन. अगं मॉम तुला काही सिरियसनेसच नाहीये यार. अगं नेहमी माझ्यासोबत ना मॉम हे असंच घडत आलंय. मला ज्या गोष्टी हव्या असतात नेमक्या त्याच गोष्टी तिला पण हव्या असतात. जरा कुठे मी हॅप्पी झाले ना की आला तिचा इव्हिल आहे लगेच माझ्या मागे. शांत. अंजली बाळा, काय झालं ते नीट सांगशील तर मला कळेल की नाही? मी तुला देवांश जहागीरदार बद्दल सांगितलं होतं, आठवतंय? अगं बाई, त्याच्याबद्दल कसं विसरेन मी? देवांश जहागीरदार म्हणजे तोच नाही का? काय त्याची ती गाडी, छान फोटो काढला होता असतो त्याच्यासमोर उभं राहून. अगं ठरलं होतं ना आपलं, हाच माझा श्रीमंत देखणा जावई. मॉम नको अशी स्वप्न रंगवूस, कारण आपली स्वप्न धुळीत मिळवायला ती मध्ये आलीये. कोण? सई? हो, आता देवांश जहागीरदारने सईला आपल्या घराखाली सोडलं आणि ते दोघं एकमेकांच्या मिठीत होते. मॉम काय? खरं का काय? वेट, बाई माझ्या जनी नाही बघवते. कुठे गेली होतीस? मी एका कामासाठी बाहेर गेले होते. एक नंबरची खोटारडी आहे ही. कोणाबरोबर होती विचार ना. कसलं काम? कोणाबरोबर गेली होतीस काम करायला? त्यांचं नाव नको घ्यायला. त्यांनी वेळेला मला मदत केली, मी त्यांचे पैसे परत केले आणि त्यांनी माझं घड्याळ. माझ्यासाठी देवांश जहागीरदार हा विषय संपलाय. ए हॅलो, सायलेंट सई. मॉम काहीतरी विचारते ना तुला, बोल. काय ग, आता का दात खिळी बसली? कुणाबरोबर गेली होतीस? झालंय काय? बाई 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 बाई, अंजली बघितलं कसा भोळा चेहरा केलाय ते. असं दाखवते जणू मी काही केलंच नाहीये. असं असतं ना, मांजर आहे ना डोळे मिटून दूध पित असते. नाही, तिला वाटतं आपल्याला कोणी बघत नाहीये, पण जगाचे कान आणि डोळे दोन्ही उघडे असतात. जग बघत असतं सगळं.
तू किती सालसूतपणाचं आवडलंस ना तरी तुझी काय थेरं सुरू आहेत ना ते आम्हाला माहितीये. अगं वहिनी काय बोलतेस? कसले आरोप लावतेस माझ्या लेकीवर? आताच घरात आली ना ती, तिला शांतपणे बसू दे, घोटभर पाणी तरी पिऊ दे. वंस नाही, तुम्हाला असं वाटतं हो की माझी मुलगी बाहेर जाते, मेहनत करते, दमून येते, पण तसं काही नाहीये बरं का. ती मजेत असते बाहेर. आता सुद्धा मस्त फिरून आली आहे. कुणाबरोबर फिरायला गेली होती विचारा जरा. नाही 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 नाही, तूही काही सांगायची गरज नाही. थांबा ना, मी दाखवतेस ना तुम्हाला. थांब बघू. हा हे बघ, कसं आहे, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की तुमचाही विश्वास बसेल ना. माझ्यावर तर नाहीच आहे. बघा अहो, बघा बघा, झूम करून बघा. काय झूम चाललंय पोरीचं बघा. नाही, पोरीची वकिली करण्यापेक्षा वेळीच तिचे कान धरले असतात ना तर आज हा फोटो बघायची वेळ आली नसती ना. पण असं काही नाहीये. तुम्ही जे बघताय आणि तुम्हाला जे वाटतंय ना तसं काहीही नाहीये. मग कसं आहे बाई? नाही, आता हा फोटोच खोटा आहे असं म्हणू नकोस. तुमची लेक बाहेर जाऊन काय उद्योग धंदे करते ते बघितलं. तुमचा खूप विश्वास आहे ना तिच्यावर. तुम्हाला तर पटतच नाही आम्ही सांगितलेलं, नाही का? गीता, केवढ्यांदा बोलतेस तू? जरा हळू. बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा. अगं लोक उगाच चर्चा करतात. होऊ दे आवाज, नाहीतरी आता लोकांमध्ये चर्चा होणारच आहे. मुलीचे मामा आता लोकांनी काय काय बोललेलं, टोमणे मारलेले सगळं सहन करावं लागणार आहे. मामा बिचारा देवळात जाऊन भजन करतो आणि भाची बाहेर जाऊन पराक्रम गाजवते. नाही, लोक तोंडात शेण घालायचंच बाकी राहिलेत आता. काय बोलतेस तू? बोलण्यापूर्वी जरा विचार कर. हो, तुमच्या भाचीने करण्याआधी विचार केला नाही आणि मी बोलण्याआधी विचार करू? काय केलंय काय तिने एवढं? सांगते ना, सांगते. थांबा पंच जरा बघ. आतापर्यंत भाचीची कौतुकं ऐकली आहेत, आता निर्लज्जपणाचा पुरावा बघा. हिम्मत तरी बघा. दुसरीकडे कुठे लपून छपून नाही, खुले आम दिवसात ढवळ्या बिल्डिंगच्या दारात. आता आम्ही बघितलं म्हणजे इतर लोकांच्या नजरेला पडलंच असेल की नाही. दरवाजा लाव. मामा, आई प्लीज मला एकदा एक्सप्लेन करू द्या. जे काय झालंय ना मी तुम्हाला सगळं सांगते. ए प्लीज, आता ना फोटो मॉर्फ वगैरे केलाय असं म्हणू नकोस. म्हणजे ग? अगं म्हणजे एडिट केलेला खोटा असतो तो फोटो. मी तुम्हाला दोघांना बघितला आणि फोटो काढला म्हणून आम्हाला कळलं तरी, नाहीतर आमच्यापासून लपवूनच ठेवलं असतंस ना तू. अगं पण हा फोटो खोटा आहे असं कुठे म्हणाले मी? बाई 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 बाई, बघितली हिम्मत? स्वतःच्या तोंडाने कबूल करते बघा. हा सूर्य आणि हा जयद्रथ. हो, मी कबूल करते की हा फोटो खरा आहे, पण त्यातून तुम्ही जो अर्थ काढताय ना तो चुकीचा आहे. खरंच तसं काही नाहीये. मगाशी माझा पाय घसरून तोल गेला म्हणून सरांनी मला सावरलं. तोल गेला की तू मुद्दाम घालवलास? अंजली, तोंड सांभाळून बोल. ती बहीण आहे तुझी आणि ती सांगतेय ना, मग ते खरंच असेल. अंजली, अंजली बोललीस? अगं नाही नाही, या घरात आपण राहतो, हे घर माझे, पण या घरात बोलतो कोण? ही सई नाहीतर या सुमनवंच. या घरात चुकतो कुणाचं, तुझं किंवा माझं? उद्या भाची कुणाबरोबर पळून जरी गेली ना तरी म्हणतील नाही नाही ती पळून नाही गेली, तिला पळवून नेली.
वहिनी, माझी मुलगी कधीच खोटं बोलणार नाही. ती सांगते तेच खरं असणार. अच्छा, इतकी खरी आहे का तुमची मुलगी? मग आल्या आल्या जेव्हा मी तिला विचारलं की कुणाबरोबर गेली होतीस, तेव्हा पटकन उत्तर का नाही दिलं? चोरी पकडल्यासारखी गप कशी झाली एकदा? मला माहितीये सई ना हे सगळं मुद्दाम करतेय. माझी हॅप्पी लाईफ तिला सहन नाही होत ना, म्हणून असं वागतेय ती. अगं काय बोलतेस अंजली बाळा? हा, तुझं वाईट व्हावं असं तिच्या मनात कधी आलेलं नाही आणि येणारही नाही. ती तुझी बहीण आहे, तुझ्यावर प्रेम आहे तिचं. आणि मुळात हे सगळं जे काही चाललंय त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? संबंध आहे पॉप्स. ही सई मुद्दाम करतेय सगळं. 2 दिवसांपूर्वी देवांश जहागीरदारने मला आपल्या घराखाली सोडलं होतं. आता त्याच्यासोबत मी एक सेल्फी काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, आणि ते हिला माहितीये. हा देवांश जहागीरदार मोठा बिझनेसमन आहे, खूप श्रीमंत आहे. त्या दिवशी त्यांनी मला लिफ्ट दिली आणि आमची सहज ओळख झाली. आता त्यांच्यात आणि माझ्यात मैत्री वाढतीये ना, हे हिला सहन होत नाहीये, म्हणून हिच्या पोटात दुखतंय. सईला घालून पाडून बोलतेस तू? तुझी एवढी हिम्मत? नाही मॉम, आता एवढा मोठा माणूस मला भाव देतोय म्हटल्यावर हिला लगेच जेलो फील झालं असणार, म्हणून आमच्या रिलेशनशिप मध्ये डिस्टर्ब करायला ही असं वागतीये. अंजली, असं काही नाहीये, आणि उलट याबद्दल मला काही माहिती सुद्धा नव्हतं. मामा, आई, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मला देवांश सरांचे 160 रुपये परत करायचे होते आणि माझं त्यांच्याकडे असलेलं घड्याळ मला परत आणायचं होतं, म्हणून मी त्यांच्या घरी गेले. अरे माझ्या कर्मा, अहो ऐकलत का? म्हणजे त्या जहागीरदारांच्या घरी जाऊन पोहोचली ही मुलगी. बाई बाई, हाऊ डेअर यू! तू त्यांच्या घरी गेलीसच कशी ग? मॉम, बघितलं ना किती फास्ट आहे ही. मला चांगलंच माहिती ही मुलगी काय चीज आहे ते. काय ग, तुझं घड्याळ रिपेअरिंगला टाकलं होतंस ना? मग ते घड्याळ घ्यायला तू त्या जहागीरदारांकडे कशी पोहोचलीस? घड्याळ देवांश सरांकडे होतं. अगं तेच विचारते मी तुला, घड्याळ तर रिपेअरला टाकलं होतं की नाही? मग जहागीरदारांकडे ते घड्याळ कसं पोहोच? मी रिपेअर करायला दिलं नव्हतं, मी सरांकडे दिलं होतं, पण का दिलं होतं हे मी नाही सांगू शकत, कारण त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की मला असं कारण द्यावं लागलं. लायर, किती खोटं बोलशील ग तू. काय तर म्हणे घड्याळ त्यांच्याकडे दिलं होतं. अगं किती मोठा माणूस आहे तो, ते कशाला ठेवून घेतील हिचं भिकारड घड्याळ? अंजली, आवाज खाली. एवढी माती खाऊन सुद्धा आवाज कसा ग चढतो तुझा? काय तर म्हणे 160 रुपीज द्यायला गेली होतीस. अगं करोडपती बिझनेसमन आहेत ते, त्यांचं 1000 करोड मध्ये किती झिरो असतात हे तरी माहिती आहे का तुला? आणि तू 160 रुपीज द्यायला गेली होती त्यांना, ज्यात एकच झिरो असतो. सई, हे बघ, थापा मारणं बंद कर आणि खरं काय ना ते सगळ्यांना सांगून दे. सरळ सरळ सांग ना की तुला माझ्यासोबत कम्पीट करायचंय, म्हणून तू हे सगळं करतेस. बास झालं अंजली, बास झालं. खूप बोललीस माझ्या मुलीला. अगं ती दिवस रात्र मेहनत करते, एक एक पैसा जमवून तुमचं सगळं कर्ज फेडते. तिला तिच्या परिस्थितीची जाणीव आहे. ती खरं सांगण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही धुडकावून लावताय. आणि एका फोटोवरून तिच्या चारित्र्यावर बोट ठेवू नका. माझी मुलगी कधीच चुकीचं वागणार नाही. तुम्ही काही म्हणा, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. या सुमनवंचं म्हणजे काही झालं की लगेच त्यांना धाप लागते, नाही तर या सुरू होतात. माझी लेक मेहनत करते, कष्ट करते, कर्ज फेडते, की बसायचं आम्ही गप्प. पण आता मी गप्प बसणार नाहीये. आणि कर्ज फेडते तर काय, फेडायलाच हवं. आणि तुमची मुलगी कष्ट करते, मेहनत करते, याच्यासाठी जबाबदार आम्ही नाही. जबाबदार कोण असेल तर तो तुमचा नवरा आहे, जो तुम्हाला सोडून पळून गेला होता. त्याने जबाबदारी झटकली आणि ती जबाबदारी आमच्या गळ्यात येऊन पडली.
बाप जाग्यावर असताना लेकीचा आता जरा जरी वचक असताना त्याचा लेकीवर. आता बघा तुमची लेक कशी रंग उधळतीये ते. ललिता, मामा आता कोणीही मध्ये बोलणार नाही. समोरचा ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बोलशील. ही सई आपल्या अंजली बरोबर ह्या घरात लहानाची मोठी झाली, पण अंजली घरातली एक काडी इकडची तिकडे करत नाही. उलट ही मुलगी घरातली सगळी कामं करते, बाहेरची कामं करते, शिवाय नोकरी करते. कधी तिने काही मागितलंय? कधी कुठली तक्रार केलीये? नाही ना. देव ना तुझ्या काळजामध्ये दया घालायची विसरलाय बहुतेक. अगं तू अंजली एवढं तिच्यावरती प्रेम नाही केलंस तरी चालेल, पण निदान हसून एक दोन गोड शब्द तरी बोलशील तिच्याशी, तेवढं तरी जमेल. आणि तेही जर का जमणार नसेल ना तर निदान तिरस्कार तरी करू नकोस तिचा. हे असले घाणेरडे आरोप तिच्यावर लावायचे नाही. आरोप करते कारण लहानपणापासून तिला बघितलंय मी आणि मी वाढवलंय तिला. मला चांगलंच माहितीये ती काय काय करते आणि करू शकते ते. माझ्या अंजलीवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही.